नमस्कार. आज मी इथे साधं आणि सोपं जेवण बनवत आहे. त्यासाठी शिराळं धुवून घेतलेले आहे. त्याच्या शिरा काढून टाकते आणि शिराळ्याच्या कापा कापून घेते. अशा प्रकारे तिरकस म्हणजे मोठे दिसतील कापं कापून घेतलेले आहेत. इथे मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, एक छोटा चमचा जिरं, हळद आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेते. मिक्सरला खोबऱ्याची पेस्ट बारीक करून झालेली आहे. इथे मुगाची डाळ कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. घोटून घेते आणि गॅसवरती गरम करायला ठेवते. एक उकडलेला बटाटा त्याच्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत त्या डाळीत घालते. खोबऱ्याचं वाटप घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून छान उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मुगाच्या डाळीच्या वरणाला उकळी काढून घेते. वरणाला उकळी आलेली आहे. बटाटे शिजलेले होतेच. मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे. इथे शिराळ्याचे कापं घेतलेले आहेत. त्याला चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद लावून घेते. व्यवस्थित मसाला लावून बाजूला ठेवते 5-10 मिनटं. इथे तांदळाच्या पिठाने रवा घेतलेला आहे. त्यात मसाला लावून ठेवलेले शिराळ्याच्या कापांना तांदळाच्या पिठाने रवा लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. त्यात शिराळ्याची कापं शॅलो फ्राय करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. आता झाकण काढून दुसऱ्या बाजूने कापं शिजायला ठेवते. दोन्ही बाजूनी कापं शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत. आता मी काढून घेते आणि सर्व करते. गरम गरम भात, त्याच्यावर वरण आणि एक छोटा चमचा तूप घातलेले आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.